कोट जोरात आवाज येऊ दे की आता एवढं चांगलं जेवण दिलंय मंगे दादानं आणि येळकोट येळकोट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर। आज आपल्या 40 गावामध्ये अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात आणि जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा, चौंडी ते महेश्वरी, जन्मभूमी ते कर्मभूमी अशी जलयात्रा निघाली आहे आणि ही यात्रा आपल्या 40 गाव विधानसभा मतदारसंघामध्ये आली आहे। माननीय विखे पाटील साहेब उपस्थित आहेत, माननीय माजी मंत्री सदाभाऊ खोत, माननीय खासदार रामराव उडकुते साहेब आणि ज्यांनी आपल्या यात्रेचं स्वागत केलं अत्यंत तरुण तडफदार शून्यातून विश्व निर्माण करणारे, राजकीय कुठलाच वारसा ज्यांचा नव्हता, ज्यांचे वडील ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी होते, अशा साध्या घरातला पोरगा महाराष्ट्राच्या विधानसभेचा 2 वेळा आमदार होतोय आणि त्यांनी या मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करायचं ठरवलंय असे मंगेश दादा चव्हाण यांनी आमचं घाटाच्या खाली आल्या आल्याच जल्लोषात स्वागत केलं। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं। त्यांच्या सौभाग्यवती 40 गाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माननीय प्रतिभाताई चव्हाण, हबप बाबा महाराज मोरे, हबप अर्जुन जगताप, माननीय विनायकराव देशमुख, माननीय देवयानीताई ठाकरे, रोहिणीताई नायडू, कृतिकाताई आकरे, दीपक दादा सूर्यवंशी, अनिल अडकोल नगरसेवक जळगाव, कविताताई चौधरी, सुशीलाताई, मोहिनीताई, धर्माबापू काळे, विशाल धनगर, धर्माभाऊ बच्चे नगरसेवक 40 गाव, अशोक देवरे, गणेशभाऊ जाने, संदीप देवरे, महेश दादा डगे, सोमा रावते, धीरज पवार, ॲडव्होकेट खंडू कोर, माझे सहकारी माननीय शिवदासजी बिडगर, अनेक मान्यवर व्यासपीठावरती आहेत। मी जास्तीचा वेळ घेत नाही, एक 5 मिनिटच बोलणार आहे। मित्रांनो, ही जी जलयात्रा आहे ह्या यात्रेला खूप वेगळं महत्व आहे। अहिल्यादेवींच्या नावानं ही जलयात्रा निघते आणि अहिल्यादेवींना पाण्याचं महत्व खूप माहीत होतं, कारण पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, पाण्याशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही। हे 250-300 वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी जाणलं आणि म्हणून अखंड देशातल्या नदीचं संवर्धन, अखंड देशामध्ये अनेक ठिकाणी नद्यांच्या किनारी घाट बांधणं, धर्मस्थळं पुनर्जीवित करणं, ज्या मूर्त्यांची तोडफोड केली होती त्या मूर्ती परत बसवणं, मंदिरांचं पुनर्निर्माण करणं, फिरी काढणं, तलाव काढणं, असे अनेक कामं अहिल्यादेवींनी केलेले आहेत। आणि म्हणून आपल्या सरकारनं ठरवलं, आपल्या सरकारनं संकल्प केला की अहिल्यादेवींच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी चौंडीपासून महेश्वरला निघायचं। महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदा अशी यात्रा निघते, जी यात्रा चौंडीतून महेश्वरला निघाली आहे। पहिल्यांदा असं घडतंय, गोदाच्या उगमस्थानातलं पाणी जल घेऊन आपण ही दिंडी नर्मदा किनारे घेऊन चाललोय आणि ह्या यात्रेचा खूप चांगला संदेश गेलेला आहे। संकल्प केलाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी, संकल्प केलाय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी, संकल्प केलाय गिरीश महाजन साहेबांनी। काय संकल्प केलाय? महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचं। आता मंगेश दादा बोलत होते की लहानपणापासून ते या भागातल्या पाणी योजनांची नुसती नावं ऐकतायत। मित्रांनो, संकल्प करणं आणि संकल्प सिद्धीस नेणं यामध्ये खूप फरक आहे। मागे अनेक लोकांनी संकल्प केलेले आहेत, अनेक वेळा योजनांचे नारळ फुटले, कामं झाली नाहीत। मी एक संकल्पाविषयी छोटी गोष्ट सांगणार आहे आणि थांबणार आहे। आपण सगळे पंढरपूरच्या पांडुरंगाला मानतो, सगळे वारकरी आमचे आलेले आहेत। अख्ख्या देशातल्या गरिबाचा, उपेक्षितांचा, वंचितांचा, कष्टकऱ्यांचा कोण देव आहे तर आपला पांडुरंग पंढरपूरचा। आणि आपण सगळे वारीला जातो, आषाढीला जातो, कुणी कार्तिकेला जातं, कुणी एकादशीला जातं, कुणी आधेमध्ये संधी मिळाली का जातं।
एका गावामध्ये एक अत्यंत गर्भ श्रीमंत माणूस होता. गर्भ श्रीमंत म्हणजे लक्ष्मी त्याच्या घरामध्ये 24 तास 365 दिवस पिढ्यानपिढ्या पाणी भरत होती. गावातला सगळ्यात मोठा सावकार माणूस, पण अत्यंत चेंगूट होता, चिंगूस होता. 1 रुपया सुद्धा तो खर्च करायचं म्हटलं का त्याच्या अंगावरती काटा यायचा. मग झाला असं, तो गेला पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. आणि मग त्यानं विचार केला, आपण मंदिरात गेल्यानंतर काहीतरी म्हणतोच ना, मला ही वाईट सवय सोडून देतो. आता आम्ही सकाळी घृष्णेश्वराच्या मंदिरात गेलो होतो, तर आपले प्रत्येक जण आपण बोलतो ना, बाबा मला ही जरा वाईट सवय माझी जाऊ दे, माझं चांगलं होऊ दे, माझं भलं होऊ दे. आणि मग त्या चिंगूस माणसानं जाताना संकल्प केला, मी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेणार, पंढरपूरच्या सर्व चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करणार, परंतु 1ही रुपया पंढरपूरमध्ये खर्च न करता मी घराकडे परत येणार. आता किती मोठा संकल्प आहे बघा. 1 रुपया पण खर्च करणार नाही. आता आपण गेल्यानंतर काहीतरी तिथं घेतोय ना, परंतु नाही. चला, गेला नामदेव पायरीवरती दर्शन घेतलं, आतमध्ये गेला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना, तिथं काही दक्षिणा दिली ना, काही त्याने कपाळाला लावायचं घेतलं ना, काहीच नाही घेतलं. कारण संकल्प केला 1 रुपया खर्च करायचा नाही. मंदिरातून बाहेर पडला. परमेश्वराला परीक्षा घ्यायची होती. परमेश्वराने ह्याचा संकल्प ऐकला. तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही बघताय सगळी लोक नारळ विकणारे आहेत, पेढ विकणारे आहेत, सगळी लोक बाहेर आहेत, हार विकणारे आहेत, फुलं विकणारे आहेत. आणि मग तिथं कपाळाला गंध लावणारी पण पंढरपूरमध्ये लोक तुम्हाला भेटतात. कपाळावरती गंध लावायला पोरगा तो त्या सावकाराच्या जवळ आला. हा काय कपाळाला गंधच लावून घेना, कारण ह्याला माहित आहे कपाळाला गंध लावला तर 1 रुपया द्यावा लागणार, आणि 1 रुपया दिला तर संकल्प मोडणार. तो गंधवाला पण ऐकायला तयार नाही. तो पण कपाळाला गंध लावायचा प्रयत्न करतो. हा म्हणतो नाही नाही, तो म्हणतो नाही, तो पाठच सोडला, गंध लावल्याशिवाय पाठ सोडणार नाही. मग तो म्हटला की मी माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय तुला रुपये देणार नाही. तो म्हटला तुम्ही इथं नाही दिला तर चालेल, मला तुमचा ऍड्रेस द्या, मी तुमच्या घरी गंधाचे पैसे न्यायला येतो. त्याला काय कळलं त्या सावकाराला, हे काय पाठ सोडायला तयार नाही. आता म्हणला याला आपण आता गंध लावून घेऊन जाऊ, हे कशाला येतोय 1 रुपयासाठी. आणि त्यानं कपाळाला गंध लावून घेतला. त्यानं त्याचं नाव सांगितलं, गावाचं नाव सांगितलं, तालुक्याचं नाव सांगितलं आणि गेला. चला आता हा गेला घरी निवांत. पुढच्या महिन्यामध्ये हाच सावकार माणूस, ह्याचं चौकात घर, गावात चौकामध्ये असा ओसरीवरती बसलाय आणि समोर तो गंधवाला चालत येताना त्याला दिसला पोरगा. त्याला म्हणला आता अवघड झालं, गंधवाला पोरगा आलाय आणि मी तर संकल्प पांडुरंगाच्या समोर केलाय, 1 रुपया पण खर्च करणार नाही. गंधवाला जसा जवळ आला तसा हा बाबा तिथनं उठला आणि घरामध्ये जाऊन बसला. घरात जाऊन बसल्यानंतर हा गंधवाला आला. अमुक अमुक सावकाराचं घर कुठलं? त्यांचं पोरगं होतं सावकारात. ते म्हणले आमचं हेच घर आहे. तुमचे बाबा कुठं आहेत? बाबा आहेत म्हणला घरात, त्यांना बोलवा. हा आतमध्ये गेला. बाबा बाबा एक पोरगा आले आणि त्यांना तुम्हाला बोलावलंय. बाबाच्या अंगावर काटा आलाय. बाबा कधी खोटं न बोलणारा, बाबा एकदम फक्त एकच दुर्गुण होता, चिंगूस होता. आता बाबाला काहीच कळला. बाबा म्हणला त्याला सांग बाबा झोपलाय. त्याला म्हणला पोरगा म्हणला माझा बाप कधीच खोटं बोलत नाही, हा खोटं कसं काय बोलायला लागलाय. तो पोरगा बाहेर गेला. ते म्हणला तुमचं काम काय आहे? तर ते म्हणला तुमचा बाप माझा 1 रुपया द्यायचा आहे. अरे म्हणला माझा वडील 1 रुपया तुझा कशासाठी ठेवेल? नाही म्हणला त्यांना विचारा. आतमध्ये गेला होते. बाबा म्हणला असंच म्हणते. नाही म्हणला त्याला झोपलाय म्हणून सांग. आता खोटंच सांगितलं. त्यांनी सांगितलं बाबा झोपलेत आणि ते काय आता उठणार आहे. बरं ठीक आहे म्हणले, तुमचे बाबा उठल्यानंतर त्यांना बोलवा, मी इथं ओसरीवरती बसतो. परत तास 2 तास 3 तास झाले, बाबा काय उठना, बाबा काय झोपलाच नाही ना आतमध्ये. परत ते पोरगा आतमध्ये गेला होते, म्हणतोय जात नाही मी. तर सांगा बाबाला ताप आलाय, बाबाला काय बरं नाही. अहो खोटं नाही नाही म्हटलं, सांग जाऊ सांग. तो जाऊन आला. आता बाबाला कणकणी आले, बाबाला ताप आलाय, बाबा काही उठत नाहीत आता आणि तुम्ही जावा. ते म्हणला मी काय जात नाही, तुम्ही डॉक्टरला बोलवा, बाबाला इंजेक्शन मारा, बाबा बरे झाल्याच्या नंतर बाबाला भेटल्यानंतर जाणार. त्याला म्हणला आता अवघड झालं. तो परत गेला आतमध्ये. बाबा बाबा ते पोरगं म्हणतोय मी जात नाही, डॉक्टरला बोलवा. आणि ते म्हणला बोलवा. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर आला, तपासणी केली, इंजेक्शन इकडं तिकडं. याला काही करायचं नाही, पण आता करायचं काय? संकल्प केलाय. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आता अवघड झालं. तो पोरगा पण हलायला तयार नाही, बाबा बाहेर यायला तयार नाही. मग बाबाला विचार चला काय कराय? नाही म्हणला बाबा बेले म्हणून सांग. पोरं म्हणा काय
तू सांग. पोरगा तर त्यांच्या पुढे जात नव्हता. बाहेर आला आणि तो म्हणला, ओ बाबा आमचे वारले. अरे बापरे, म्हणला खूप वाईट झालं. तुम्ही सगळ्या पै पाहुण्यांना सांगा बाबाचा विधी केल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं म्हटला. परत तो आतमध्ये गेला आणि म्हणला आता ते पोरगं म्हणतंय तुमचा विधी केल्याशिवाय मी जात नाही. म्हणला कळव पाहुण्यांना, सगळ्या पाहुण्यांना फोन केले. सगळ्या पोराला काहीच कळलं नाही काय चाललंय नेमकं. सगळ्या पाहुण्या सगळे रडत यायला. आपल्या गावात तुम्हाला माहित आहे कसं असतंय मेल्यानंतर, इकडून रडत येत आहे तिकडून रडत, सगळे रडारडी गोंधळ. यांना परत बाहेर काढलं, त्यांना आंघोळी घातली, त्यांना सगळं घातलं. तिथं परत सगळी ताटे बांधली. बाबाला त्याच्यावरती आंघोळ घालून झोपवला. सगळी ताटे बांधली. खाली स्मशानभूमीकडे नेलं. तरी तो पोरगा संघच स्मशानभूमीत नेलं. लाकडं रचली. लाकडावरती बाबाला ठेवायची वेळ आली. बाबाला लाकडावरती ठेवलं. गावकऱ्यांना काय माहित, लाकडावरती ठेवलं. पोरग कानात म्हणतोय. गावातल्या लोकांनी त्याला पाणी बिणी पाजायला लावलं. सगळा विधी झाला. आता तोंड नुसतं झाकायची वेळ आली आणि पोरग बाबाला कानात म्हणतोय, बाबा अग्नी द्यायची वेळ आली आहे. बाबा म्हणला दे अग्नी. बाबा म्हणला दे अग्नी. आणि मग त्या पोरानं अग्नी दिली. ते जे ईश्वर रूपी चंदन लावणारं पोरग होतं त्यानं ते आग विझवली आणि त्यांना उठवला. संकल्प करावा तर या असा सावकारासारखा करावा. 1 रुपयासाठी संकल्प केला, मेलो तरी बेहत्तर, संकल्प माघारी घेणार नाही असा संकल्प माझे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलाय. गिरीश महाजन साहेबांनी केलाय. या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचा संकल्प आमच्या सरकारनं केलाय. आणि तो संकल्प पंढरपूरमध्ये आलेल्या त्या सावकारासारखा आहे. या संकल्पापासून माझं सरकार बाजूला जाणार नाही हे आमच्या सरकारने ठरवलंय. म्हणून हजारो कोटी रुपयाच्या योजना आता राज्यामध्ये सुरू आहेत आणि त्याचाच भाग 40 गावचा. आता मंगेशदादांनी उदाहरण सांगितलं. आम्ही मागं कन्नड विधानसभा मतदारसंघातून आलो. तिथं संजनाताई जाधव त्यांनी सांगितलं मागच्या महिन्यात आम्हाला 140 कोटी रुपये मिळाले. त्याच्या अगोदर 25 कोटी रुपये मिळाले. त्याच्या अगोदर प्रशांत बंब साहेबांचा मतदारसंघ होता. प्रशांत बंब साहेब म्हणले मी एवढ्या वेळा आमदार झालो परंतु योजनेला पैसे मिळाले नाहीत. आता सरकारने योजनेला पैसे दिले. पुढच्या 8 दिवसामध्ये काम चालू करणार आहे. असं शिन्नर पासून सगळीकडून आलोय. ही जलयात्रा आहे. ही काही शो शायनिंग करायची यात्रा नाही आहे. अहिल्या देवींना अभिवादन करणं आणि अहिल्या देवी शब्दाला पक्क्या होत्या. अहिल्या देवीने एकदा शब्द दिला त्या माघारी घेत नव्हत्या. शब्दाची ताकद अहिल्या देवींना माहित होती. शस्त्रासारखा शब्दाचा वापर अहिल्या देवींनी केला होता आणि त्यामुळे माझ्या सरकारनं शब्द दिलाय. नक्की हा शब्द यशस्वी होणार आहे. अहिल्या देवींची जलयात्रा महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्तीची यात्रा आहे. एवढंच तुम्ही लक्षामध्ये ठेवा. मंगेशदादाच्या पाठीमागे सगळे ठामपणे उभं राहा. एका गरीबाचं पोरग, अरे आता काही एका ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या माणसाचं पोरग महाराष्ट्राच्या विधिमंडळात 2 वेळा जातं. ही साधी सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्रात आमदार व्हायची खूप अवघड गोष्ट आहे. ती मंगेशदादांनी केलेली आहे. देवाभाऊंची त्यांना साथ आहे. गिरीश भाऊंची त्यांना साथ आहे. आपण पण सगळे ताकदीनं यांच्या सोबत सगळे राहूया. अहिल्या देवींची अनेक कामं या उत्तर महाराष्ट्राची होळकर घराण्याचं खूप जवळचं नातं आहे. कारण मल्हाररावांना जे युद्धाचे धडे दिले ते या उत्तर महाराष्ट्रानं दिलेत, नंदुरबारनं दिलेत, तळोजानं दिलेत आणि म्हणून सुभेदार मल्हारराव या देशाला बघायला मिळाला. त्याचं सगळं श्रेय उत्तर महाराष्ट्राला जातं. त्यांचा जन्म जरी पश्चिम महाराष्ट्रात झाला असला, त्यांचं इकडं सासरवाडी त्यांची नंदुरबार होती, तळोजा होती आणि त्यांच्या मामाने त्यांना शिक्षणाचे धडे दिले होते युद्धाच्या. अरे आपण म्हणतो मला हे नाही, मला ते नाही, माझ्या वडिलांना गाडी दिली नाही, माझ्या वडिलांना घोडच दिलं नाही, मला फ्लॅटच नाही, मला जमीनच नाही. अरे सुभेदार मल्हारराव होळकरांचं आपण उदाहरण घेऊया. एका मेंढ्या राखणाऱ्याचा पोरगा, त्याला तलवार माहित नव्हती, त्याला कुऱ्हाड माहित होती. एका मेंढ्या राखणाऱ्याचं पोरग तलवार हातामध्ये घेत. तो काळ होता राणीच्या पोटी जो जन्माला येईल तोच राजगादीवरती बसायचा. त्याला अपवाद सुभेदार मल्हारराव होळकर आहेत. एका मेंढपाळाच्या पोटी आलेला पोरगा स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती, तलवारीच्या ताकदीवरती, मुत्सद्देगिरीवरती सुभेदार होतो आणि होळकरांचं एक मोठं साम्राज्य निर्माण करतो. हा आदर्श आपण सगळ्यांनी समोर ठेवूया. एवढंच या निमित्तानं बोलतो. विखे पाटील साहेबांना खरं तर धन्यवाद देतो.
25 तारखेला ही यात्रा सुरू झाली. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या शुभ हस्ते गिरीशभाऊ महाजन साहेब त्या कार्यक्रमाला होते. सलग 4था दिवस आहे. आता एसटी मध्येच आहेत ते वारकऱ्यांच्या सोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सकाळी 8ला बाहेर पडलो, रात्री 10, 11, 12, 1 वाजते. तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे. अहिल्यादेवी यांच्यामध्ये दैवी गुण होता. अशीच पूजा होत नाही. अरे आपल्या आजोबाच्या अगोदर पंजोबाचं नाव आपल्याला माहित नाही. आपण कुणाचे वारस आहोत आपल्याला माहित नाही. किती जणांना माहित आहे? एखादा लयच हुशार असला तर खापर पंजोबाचं नाव माहित असेल. आपणच कुणाची औलाद आहे आपल्यालाच माहित नाही. 300-300, 400-400 वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुजतोय, धर्मवीर संभाजी महाराजांना पुजतोय, अहिल्यादेवींना पुजतोय. हे काय उगाच पुजत नाही. त्यांनी खूप मोठं काम आपल्या सगळ्यांच्या समोर घालून दिलेलं आहे. आणि अहिल्यादेवींचं काम तर असं अखंड देशभर आहे आणि ते काम लोकांच्यात जावं म्हणून देवाभाऊ आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करतायत. मी 1,00,000% सांगतो, अशी अहिल्यादेवींचा आशीर्वाद हा आपल्याला लाभेल आणि आपल्या हातून खूप कल्याणाचं काम या महाराष्ट्रामध्ये घडेल. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.